एम-पी-एस-सीने कालच पुढच्या एक्झामचं सगळं डिटेल शेड्यूल पब्लिश केलेलं आहे. म्हणजे इथून पुढं 2025चे जे काही 2-3 महिने राहिलेले आहेत, त्याच्यातले एक्झाम असू द्या, नाहीतर 2026 मधल्या सगळ्या एक्झाम असू द्या, डिटेल शेड्यूल त्याचं विथ रिझल्टचा महिना त्यांनी त्याच्यामध्ये शेड्यूल जे आहे ते पब्लिश केलेलं आहे. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांसमोर असा प्रश्न होता, की यावर्षीची परीक्षा पुढं पोस्टपोन झालेली आहे. 26च्या कधी परीक्षा येतील माहीत नाही, त्यामुळं निवांतपणे सगळा अभ्यास सुरू होता. आता तो सगळा निवांतपणा निघून जाणार आहे. अचानक सगळं हे शेड्यूल आल्यासारखं बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती गोंधळून गेल्यासारखी झालेली आहे. ठीक आहे, तर 2025चा अटेम्प्ट जे विद्यार्थी देत आहेत त्यांनी एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि 2026चे विद्यार्थी जे अटेम्प्ट देणार आहेत त्यांनी एक्झॅक्टली काय करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ठीक आहे, सुरुवातीला आपण चर्चा करूया की आता पुढच्या काही दिवसांमध्ये 9 नोव्हेंबरला जी राज्यसेवा 2025ची पूर्वपरीक्षा आहे. ठीक आहे, हा अटेम्प्ट जे विद्यार्थी देणार असेल त्यांच्यासाठी तुम्ही हा अटेम्प्ट द्यायचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला असाल, तुम्ही चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट द्यायचा आहे तुम्ही. त्याच्यानंतर मेन्सच्या डेट्स आता आलेल्या आहेत. आधीसारखी आता संदिग्ध परिस्थिती राहिलेली नाही की 5 महिने मिळतील, 6 महिने मिळतील, किती कालावधी मिळेल, एक्झाम पोस्टपोन झालेली आहे तर मेन्ससाठी कमी वेळ मिळेल का, ती जी काही संदिग्धता होती, जे काही डाऊट्स होते ते सगळे आता आयोगाने क्लिअर करून टाकलेले आहेत. आणि ती खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला पुढचं वर्ष दीड वर्षाचं पिक्चर जे आहे ते एकदम क्लिअर झालेलं आहे, क्रिस्टल क्लिअर झालेलं आहे विथ रिझल्टचे डेट्स. ठीक आहे, तर आता 9 नोव्हेंबरला तुम्ही अटेम्प्ट देणार आहात, तर तुमची मुख्य परीक्षा असणार आहे 29 मार्चला. आता बरेच सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती हे सगळे शेड्यूलला घेऊन सगळे व्हिडिओज आलेले आहेत, परंतु त्यात मिस झालेल्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. रीडिंग बिटवीन द लाईन्स ज्याला आपण म्हणतो. शेड्यूल तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं असेल, ठीक आहे, तुम्ही जर शेड्यूल व्यवस्थित ऑब्झर्व केलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी आढळल्या असतील. काहीच विद्यार्थ्यांना ते लक्षात आलं असेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ती गोष्ट जी आहे ती लक्षात आलेली नसणार आहे. ठीक आहे, ती गोष्ट काय आहे, 29 मार्चला पहिला पेपर आहे. 29 मार्च नंतर एक आठवड्याभराचा कालावधी तिथं देण्यात आलेला आहे. 5 एप्रिलला पुढचा पेपर आहे. त्याच्यानंतर 18 एप्रिल, 19 एप्रिल, 26 एप्रिल या पद्धतीने परीक्षा सगळी चालणार आहे. एक महिनाभराच्या कालावधीमध्ये सगळी ती चालणार आहे. ठीक आहे, 5 एप्रिल ते 18 एप्रिलच्या मध्ये पण बघा जवळपास 2 आठवड्यांचा गॅप दिलेला आहे. ठीक आहे, हे सगळं मेन्सचं शेड्यूल आहे. आता या मेन्सच्या शेड्यूलमध्ये जर आपण बघितलं, UPSC सारख्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राज्यसेवा आयोगाने घेतलेला आहे. तसंच ही अपेक्षा होती की UPSCची सध्याची जी परीक्षेचं ज्या पद्धतीने शेड्यूल असतं, जी परीक्षा पद्धती आहे, पेपर घेण्याचे शेड्यूल टाइम टेबल तसंच राज्यसेवा अडॉप्ट करेल असं वाटलेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी थोडासा चेंज केलेला आहे. 29 मार्चला जो पहिला पेपर असणार आहे तो असणार आहे लँग्वेजचा पेपर, भाषेचा पेपर असणार आहे. UPSC सध्या काय करते, UPSC एसेच्या पेपरपासून सुरुवात करते आणि मग त्याच्यानंतर GSचे पेपर ऑप्शनल लँग्वेज नंतर असतात. राज्यसेवा आयोगाने काय केलेलं आहे, भाषेच्या पेपरपासून सुरुवात केलेली आहे. भाषेचा पेपर असणार आहे, मग एसेचा पेपर असणार आहे. एसेच्या पेपरनंतर 2 आठवड्यांचा गॅप आहे. मग GS 1 2, GS 3 4 आणि नंतर ऑप्शनल या पद्धतीने शेड्यूल ठेवलेला आहे. मग आता याच्यामध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स काय आहे, तर UPSC काही वर्षांपूर्वी सेम असंच शेड्यूल फॉलो करत होती. UPSCने एसेचा पेपर पहिल्यांदा घ्यायला हे गेल्या काही वर्षांपासून सुरुवात केलेली आहे. याच्यातून आपण इंडिकेशन काय घ्यायचं आहे की UPSC जो 13ला मेजर चेंज आणला UPSCने, UPSC 13 पासून ज्या पद्धतीने एक्झाम घेत होती त्या पद्धतीने हे पेपर्स राहणार आहेत. राज्यसेवा आयोगाचे मेन्सचे असणार आहे. तो एक मोठा फाउंडेशन असणार आहे या राज्यसेवेच्या पहिल्या अटेम्प्टसाठी. याच्यामध्ये जर तुम्ही आणखी एक गोष्ट ऑब्झर्व केली, 29 मार्चला पहिला पेपर आहे, 5 एप्रिल 18 एप्रिल इथं गॅप जो देण्यात आलेला आहे तो गॅप पुढं मेंटेन केलेला नाही. हा पहिला अटेम्प्ट आहे, याच्यामध्ये तो गॅप मेंटेन केलेला आहे. आणखी एक गोष्ट बघा, ठीक आहे, हे झालं 2025ला अटेम्प्ट देणाऱ्यांच्या बाबतीमध्ये. तुम्हाला 4 ते 5 महिने मिळत आहेत. प्रिलिम्स नंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने मेन्सची प्रिपरेशन इथं करू शकता. तुम्ही ऑप्शनल आधी केले असतील ही एक्सपेक्टेशन आहे. या कालावधीमध्ये तुम्ही तिची रिव्हिजन आणि रायटिंग मॅक्सिमम कराल ही एक्सपेक्टेशन तुमच्याकडून असणार आहे. ठीक आहे, डेली ॲटलिस्ट 2 क्वेश्चन्स डेली व्हायला पाहिजेत, ॲटलिस्ट 2. त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षित असतात. 4 ते 5 प्रश्न दिवसा लिहायला पाहिजेत. एक वेळ वाचन तुमचं कमी झालं तर चालेल, परंतु रायटिंग जास्त व्हायला पाहिजे, कारण तो रिव्हिजनचा पिरियड असणार आहे. वाचन तुम्ही ऑलरेडी आधीच करून ठेवले ही एक्सपेक्टेशन आहे. त्या दरम्यान रिव्हिजन, लेस रिव्हिजन आणि मोर रायटिंग त्याच्यावरती तुम्हाला फोकस करावा लागणार आहे. कारण वाचलंय किती, कसं वाचलंय, काय वाचलंय हे सगळं एका बाजूला आहे, ते उतरते पेपरवरती कशी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला तिथं या 4 ते 5 महिन्यांमध्ये ती व्यवस्थित प्रिपरेशन तिथं मेन्सची करावी लागणार आहे. ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही ही मेन्स कंप्लीट करणार आहात, मेन्स ही देणार आहात, मेन्स होणार आहे 26 एप्रिलला. याचा निकाल आयोगाने सांगितलं आहे की जुलै महिन्यामध्ये लागेल. जुलै 2026ला त्याचा रिझल्ट लागेल. त्याच्या अगोदरच पुढच्या वर्षीची प्रिलिम्स शेड्यूल्ड आहे, म्हणजे तुम्हाला ही प्रिलिम्स पण द्यावी लागणार आहे.
जे विद्यार्थी आता 25चा अटेम्प्ट देणार आहेत त्यांना 26चा अटेम्प्ट पण द्यावा लागणार आहे, कारण तोपर्यंत रिझल्टच लागणार नाहीये या पूर्ण प्रोसेसचा. रिझल्ट जुलैमध्ये लागणार आहे. ठीक आहे, हे झालं 2025च्या विद्यार्थ्यांसाठी. 2026च्या अटेम्प्ट जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट की तुम्हाला कॉम्पिटिशन म्हणून 25चे विद्यार्थी ते असणार आहेत तिथं. तुम्ही 26चा हा जो अटेम्प्ट देणार आहात, जे 26चा अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन म्हणून 2025चा पहिला अटेम्प्ट दिलेले, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स घेतलेले विद्यार्थी तुमच्यासोबत इथं कॉम्पिटिशनला असणार आहेत. त्यामुळे इथून पुढे पार्ट सुरू होतो आपल्या व्हिडिओतला 2026च्या विद्यार्थ्यांसाठीचा. डेट्स आलेल्या आहेत याच्या बाबतीत, पण जे काही प्रिडिक्शन्स केले जात होते की यावर्षी डिले झालाय पेपर, पुढचा पण डिले होईल, परंतु तशी काही परिस्थिती दिसत नाही. त्यामुळं आता एकदम कमी कालावधी राहिलेला आहे आणि इथून पुढचं तुमचं शेड्यूल मस्त घरी गेला असाल तुम्ही ऑलरेडी. ठीक आहे, दिवाळी सेलिब्रेट करा, चांगले लाडू चिवडा सगळं व्यवस्थित खा आणि परत या. इथून पुढचं शेड्यूल तुमचं 2026 संपेपर्यंतचं एकदम पॅक असणार आहे. दिवाळी सेलिब्रेट करून माघारी येताना तुम्हाला एक डिटर्मिनेशन, एक मोटिवेशन, इन्स्पिरेशन घेऊन यावं लागणार आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डिसिप्लिन घेऊन यायला लागणार आहे, कारण कालावधी खूप कमी आहे. आता ऑक्टोबर संपणारच आहे, तुम्ही दिवाळी सेलिब्रेट करून माघारी येईपर्यंत. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2च महिने आहेत तुमच्याकडे कशासाठी? मेन्सची प्रिपरेशन करण्यासाठी. फक्त 2 महिने आहेत, फक्त 2 महिने. त्यामुळे तुम्हाला ते खूप इफेक्टिव्हली, इफिशियंटली वापरावे लागतील. तुमचा 2026चा अटेम्प्ट ज्यांचा आहे त्यांच्यासाठी सांगतोय, तुमचा ऑप्शनल ऑलरेडी डिसाईड झालेला आहे. तुम्ही ऑप्शनलवरती काम करायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. त्याचं रीडिंग, त्याचं रायटिंग ही याच्यामध्ये एक्सपेक्टेशन आहे, कारण या एक्झामची डिमांडच ही असते की तुम्ही ॲटलिस्ट 11 मंथची प्रिपरेशन त्याच्यासाठी केलेली असायला पाहिजे. त्याच्यामध्ये 6 महिने ऑप्शनल, 5 महिने प्रिलिम्स. मग इथून पुढं नोव्हेंबर आणि डिसेंबर तुमच्याकडं 2च महिने आहेत. या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही मेन्सचा पार्ट मॅक्सिमम कव्हर करा. नॉन कन्व्हेन्शनल सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल पेपर वाईज जर आपण बघितलं तर वर्ल्ड हिस्ट्री जो फक्त मेन्सला आहे, सोसायटी GS1 मधला फक्त मेन्सला आहे, GS पेपर 2 मध्ये गव्हर्नन्स, IR, सोशल जस्टिस जो फक्त मेन्सला आहे. पेपर 3 मध्ये ॲग्रिकल्चरचा पार्ट असेल, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट. पेपर 4 पूर्ण इथिक्स, ऑप्शनल, एसे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील या 2 महिन्यामध्ये मॅक्सिमम. ही अपेक्षा आहे की 90 to 100% तुमचं झालेलं पाहिजे. ॲटलिस्ट एक रीडिंग, स्वतःच्या नोट्स रायटिंग त्याच्यावरती झालेलं असायला पाहिजे. नसेल होत पॉसिबल, काही कारणास्तव डिले झाला असेल तुमचं ऑप्शनल सिलेक्ट करायला, ऑप्शनल परत चेंज केला असेल, ऑप्शनलचं व्यवस्थित प्रिपरेशन होत नसेल, झालेली नसेल आत्तापर्यंत, तरी तुम्हाला ॲटलिस्ट ते 60 to 70% तरी ऑप्शनलचा पार्ट कंप्लीट करावा लागेल या पुढच्या 2 महिन्यांमध्ये, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. आणि त्यानंतर तुम्ही जानेवारीपासून ते 31 मेपर्यंत प्रिलिम्सला शिफ्ट व्हायचं आहे. पूर्वपरीक्षेची तयारी तुम्ही करायची आहे. ठीक आहे, आणि तुमची मुख्य परीक्षा तुम्हाला पण 5 महिने त्याच्यामध्ये मिळणार आहेत. नंतर जो काही मेन्सचा पार्ट तुमचा राहणार आहे तो तुम्हाला नंतर या 5 महिन्यांमध्ये पूर्ण करावा लागेल. इतर डेट्स बघा, 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर, 17, 18 आणि 24 ऑक्टोबर. याच्यामध्ये जसं 25च्या अटेम्प्टची मेन्स आहे त्याच्यामध्ये जसा गॅप दिलेला आहे तसा गॅप मात्र इथं पुढच्या अटेम्प्टला दिलेला नाही, कारण तो पहिला अटेम्प्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये त्या गोष्टी झालेल्या आहेत. इथं तसा गॅप दिलेला नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला स्ट्रिक्टली हे शेड्यूल फॉलो करावं लागणार आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील अटेम्प्टला घेऊन, ऑप्शनलला घेऊन, रायटिंगला घेऊन, शेड्यूल कसं असायला पाहिजे, एक्झॅक्टली टाईम टेबल कशा पद्धतीने असायला पाहिजे, बेसिक तुम्हाला गोष्टी आता सांगितलेल्याच आहेत की कशा पद्धतीने इथून पुढं तुमचं पुढचं हे 1.5 वर्ष कसं पॅक असणार आहे ते तर तुम्हाला आयडिया दिलेली आहे. तरी देखील तुमच्या काही शंका असतील, डाऊट्स असतील, इथं नंबर दिलेला आहे त्याच्यावरती बिनधास्त तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जे काही तुमचे डाऊट्स असतील या राज्यसेवेच्या अटेम्प्ट्सला घेऊन ते आम्ही ॲड्रेस करू. थँक्यू.